दिसत आहे. दिल्लीत होता, दिल्लीतल्या वर्तुळातल्या बातम्या चर्चा तर काही येतच असतात, कारण केंद्रीय राजकारणात. आता तुम्ही एक महत्वाचं विधान दिलं की मोदींची प्रकृती बरी नाही. काय असं त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसत आहे की ते अस्वस्थ आहेत. मी त्यांना ऑब्झर्व करतो, त्यांना बोलताना, चालताना, गाडीत बसताना, आणि त्यांचेच लोक सांगतात जसे नेहरू थकले होते तसे मोदी थकलेत. शेवटच्या काळात नेहरू फार थकले होते आणि आता मोदी फार थकले आहेत. आणि इतक्या थकलेल्या माणसानं देशाचं नेतृत्व करू नये. राष्ट्रहितासाठी अमित शहा आणि मोदींनी आता दूर व्हायला पाहिजे. राष्ट्रहितासाठी जर राष्ट्र प्रथम असेल तर मग त्यासाठी त्यांनी सत्तेपासून दूर जायला पाहिजे आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिला पाहिजे. याला देशसेवा म्हणतात ना. कुवत नसताना आणि शरीर साथ देत नसताना सत्तेच्या खुर्चीवर बसून देशाचं नेतृत्व करणं यात राष्ट्रहित नाही. आणि आपण पाहिलं असेल की आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींची कशी खिल्ली उडवली जाते. अमेरिकेचे राजदूत जे ट्रम्प त्यांचे मित्र आहेत म्हणतात की मोदी कसे गयावया करतात, पत्रकार परिषदा घेऊ नका, मला प्रश्न विचारायला लावू नका. हे चांगल्या उत्तम आरोग्याचं किंवा प्रकृतीचं लक्षण नाही. त्याने आत्मविश्वास गमावलेला आहे, कॉन्फिडन्स गमावलेला आहे, त्याचा परिणाम आहे. मात्र त्यांच्या तब्येतीविषयी तुम्ही म्हणला की त्यांचे सहकारी सुद्धा बोलताय. सहकारी असे म्हणतात की मोदी खूप कमी वेळ झोपताय. हे ठोस तब्येतीविषयीची माहिती तुमच्या कानापर्यंत झोप न येणे सुद्धा आजाराचं लक्षण आहे. झोप न येणं हे गंभीर आजाराचं लक्षण आहे. जर ते कमी वेळ झोपतात असं कोण सांगत असेल तर एक माणूस इतके वर्ष झोपत नाही आणि त्या झोपेचं राजकारण करतो. कमी झोप येणं किंवा झोप न येणं हे सुद्धा प्रकृती बिघडल्याचं लक्षण आहे किंवा मानसिक स्वास्थ्य ठीक नाही, चिंतेमुळे त्यांना झोप लागत नाही, हे सुद्धा त्यांचं आरोग्य बिघडल्याचं लक्षण आहे. सर, तुम्ही म्हणालात की मोदी आता थकले आहेत, तसं जाणवत आहे, तसं दिसतंय. तशी एक कबुली नितीन गडकरींनी दिली आहे की मीही थकलोय. भले आता नवीन स्टेटमेंट येत आहेत की माझ्या विधानाचा विपर्यास नाही. बघा, नितीन गडकरी त्यांच्या विधानावरती भाष्य करायला समर्थ आहेत. मोदींना जबरदस्तीनं तिथे आता लादलं जात आहे. कारण भाजपकडे दिवसा कोणताही चेहरा दिसत नाही. जे आहेत चेहरे ते विद्रूप आहेत सगळे. अमित शहाना कधीच कोणी प्रधानमंत्री करणार नाही. अमित शहाना त्याने किती कारस्थानं केली, त्याने किती पक्ष केले, त्याने किती खासदार गोळा केले, त्याने किती मोदींच्या विरुद्ध स्वतःचं गँग निर्माण केली खासदारांची, तरीही त्यांना कोणीही देशाचं पंतप्रधान होऊ देणार नाही. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे मोदींना चालवलं जात आहे. माझ्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये त्याबाबत देशाच्या नेतृत्वाच्या बदलाबाबत अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय समितीमध्ये जाणं किंवा त्यांची वर्णी लावणं, याकडे तुम्ही कसं पाहता? मी तुम्हाला वारंवार म्हटलं आहे, त्यांना केंद्रात जावं लागेल. मग ती त्यांच्या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी, केंद्रीय समिती, आणि त्याचबरोबर त्यांना माझ्या माहितीनुसार त्यांना केंद्रातली जबाबदारीसुद्धा घ्यावी लागेल. ते किती नाही म्हणत असलं तर ही सुरुवात आहे त्यांनी केंद्रात जाण्याची. आणि वारंवार दिल्लीत त्यासाठीच जात आहेत. अमित शहांबरोबर कोणताही कार्यक्षम माणूस काम करायला तयार नाही मंत्रिमंडळात. ही अनेक ज्येष्ठ भाजप नेत्यांची भूमिका आहे आणि ती मोदींना माहिती आहे. आता भाजपचे लोक म्हणतील तुम्हाला हे कसं, म्हणजे मी खोटं बोलतो आहे का? असं नाही आहे. माझ्याकडे पक्की माहिती. अमित शहांबरोबर देवेंद्र फडणवीसही काम करायला तयार नाही दिल्लीत. इतर काही प्रमुख नेते जे आहेत भाजपचे त्यांनीही अमित शहांबरोबर काम करायला नकार दिला.